चला आज आपण बनवणार आहोत लाल माटाची भाजी। त्याच्यासाठी तेल गरम केलं आहे, त्यात आता जिरे घातले आणि लसूण घालायचं आहे। लसूण थोडा जास्त घालायचा आणि हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची लसूण चांगला परतून झाला की आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा पण चांगला परतून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचे। टोमॅटो घालून पण टोमॅटो चांगले मऊसूर होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर आता ह्याच्यात आपण घालणार आहोत हळद आणि लाल माटाची भाजी। ती चांगली आपण तोडून धुवून बारीक चिरून घेतली होती। आता ही चांगली परतून घ्यायची। ह्याला पहिला एक वाफ द्यायची, त्यानंतर आपण ह्याच्यात आता नंतर मीठ घालणार आहोत। चांगले हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक वाफ द्यायची आणि त्यानंतरच मीठ घालायचं, कारण एक वाफ दिल्यानंतर भाजी थोडी आकसते। पहिल्याच जर तुम्ही मीठ घातलं तर मिठाचं प्रमाण आपलं जास्त होतं, म्हणून एक वाफ दिल्यानंतर मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर चांगली परत परतवायची आणि परत वाफेवर शिजायला ठेवून द्यायची। बघा आता आपली ही लाल माटाची भाजी झाली तयार। नक्की करून पहा, कशी वाटली ती नक्की सांगा। साधी सोपी भाजी आहे, छान लागते चवीला पण। बघा झाली आपली रेडी लाल माटाची भाजी।